देत नाही. मला तुम्हाला सांगायचंय विकास आणि गरीबातल्या गरीब माणसाला मदत कशी होईल याच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. काल कॅबिनेटला भुजबळ साहेबांना, बनसोड यांना, आमच्या धनंजय मुंडेला विचारा, आम्ही वैनगंगा पैनगंगाचा निर्णय घेतला, तो कुणा करताय? तो माझ्या विदर्भातल्या जनते करताय. तुम्ही म्हणाल दादा आमच्या करता काय? अहो तुमच्या करता पण कालच मी सही केली. उद्याच्या कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी तो विषय कॅबिनेटला मांडला की आपल्या पश्चिमेकडं अमाप पाणी पडतं, पाऊस पडतो आणि पाणी सगळं समुद्राला निघून जातं. ते पाणी आपल्याला नारपारच्या योजनेच्या निमित्तानं पश्चिमेकडनं पडणारं पाणी पूर्वेकडे आणण्याकरता आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये मराठवाडा आणि माझ्या उत्तर महाराष्ट्राला फायदा होण्याच्या करता, माझी धरणं वेळेमध्ये भरण्याच्या करता ती पण योजना करोडो रुपयाची, तुम्हाला सांगतो आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला मंजुरी देणार आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि एवढ्यावर नाही थांबणार. तिथं आपल्या नाशिकला मागं किकवी म्हणून एक धरण होतं. जसं नव्या मुंबईला मोरबे धरण, खास मुंबईला पाणी प्यायला, नव्या मुंबईला पाणी प्यायला धरण कुठलं? भातसा, तानसा, विहार अशी धरणं आहेत. आपल्या नाशिकला शेतीलाही तेच धरण, शेतीच्या पाण्याला, उद्योगधंद्याला तेच धरण आणि माझ्या माणसांना प्यायला पाण्याला देखील तेच धरण. म्हणून आमचा प्रयत्न आहे किकवी हे नवीन धरण करायचं आणि ते फक्त नाशिकला पिण्याच्या करता ते पाणी कसं देता येईल. आणि पिण्याचं पाणी आज शेतीचं जे कमी केलेलं आहे ते शेतीचं पाणी शेतकऱ्यांना कुठेही कमी पडून द्यायचं नाही. अशा पद्धतीनं आपण ही नारपार योजना आणि किकवीची योजना आणि पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडनं वळवण्याच्या बद्दलचा असा एक निर्णय घेतला आहे. तुम्ही म्हणाले सगळं कसं करणार? हे करणार कारण केंद्रामध्ये जे सरकार आलंय त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये आमच्या ह्या महत्त्वाच्या योजना करण्याकरता आम्हाला निधी लागणार आहे. जसं बिहारला जास्तीचा निधी मिळाला, जसं आंध्र प्रदेशला जास्तीचा निधी मिळाला, बातम्या आल्या, तशा पद्धतीनं आपल्या इथं पालघरमध्ये वाढवण पोर्ट आहे, बंदर वाढवण पोर्ट. संजय बनसोडे तोच त्या खात्याचा मंत्री आहे, बंदरे खातं म्हणून त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये आजच संध्याकाळी त्याची मीटिंग आहे.